संसारात माणसानं कसं राहायचं आणि कसं नाही राहायचं. तुम्ही वाळलेलं नारळ पाहिलं का? म्हणजे आतमध्ये खोबरं तयार झालेलं ते असतं कवटीमध्ये, पण त्यानं कवटीला पकडलेलं असतं का? नाही. तसं संसारातच राहायचं, पण संसाराला लई पकडून धरायचं नाही. असं राहायचं. आणि संसारात राहायचं नाही कसं बघा. कच्चं नारळ पाहिलं? कच्चं नारळ, कच्चं नारळ कसं असतं? एवढं कवटीला धरलेलं असतं, त्यानं फोडलं तरी ते सोडत नाही. इतकंच नाही, उलटण्यानं काढलं तरी निघत नाही. इतकं संसाराला चिकटायचं नाही. आता महिलांसाठी सांगते पाठीमागं. महिला मंडळी, शेळी पाहिली का तुम्ही? आधीच हसल्या. शेळी पाहिली ना? शेळीला पाणी पिताना बघितलं का? बघा, शेताच्या कोपऱ्याला असं पाणी साचलेलं असतं. शेळी पाणी कशी पिते? एक तर शेळी घाण पाणी कधी पितच नाही. आपण सगळे ग्रामीण भागातले, अनुभव आहे. ती शेळी अगोदर आपल्या पुढच्या पायावर पुढचे पाय दुमतते, अलगद बसते आणि ते पाणी सुद्धा असे अलगदच पिते. त्या पाण्याला डवळाडवळ करत नाही. तसं संसारात राहायचं. आता कसं नाही राहायचं सांगते. म्हशीला पाणी पिताना पाहिलं का? म्हैस पाणी कशी पिते? डायरेक्ट ढवामध्ये जाते आणि एवढं पाणी घडूळ करते, इतकी ढवळाढवळ करते की लेकाचं सुनाचंच पटू देत नाही. कोण? तुम्ही तुमचं म्हणा, मी नाही म्हणणार. संसारामध्ये असं राहायचं नाही माईबाप. संसारातून थोडं अलिप्त राहायचं, अलिप्त. म्हणून संसार हा आवडीचा विषय नाही. परमार्थ आवडीनं करावा, संसार सवडीनं करावा. तुकोबराय म्हणतात, देवा तुझं गुणगान मी आवडीनं गाईल. आणि पुढे सांगतात, देवा मला धन नको, मुक्ती नको, संपदा नको, मला काही नको, गुण गाईन आवडी. तुकोबराय म्हणतात, देवा मला धन नको, मुक्ती नको, संपदा नको. का? कारण द्रव्याची या मागे कळी काळाचा लागन, म्हणून या संग खोटा त्याचा. तुकोबराय म्हणतात, पैशाचा संग खोटा आहे असं मी म्हणत नाही. तुकोबराय म्हणतात, कारण आपण संत नाही मैबाप. संतांची आपली असे तिळ मात्रही बरोबरी होऊ शकत नाही. आपण संतांच्या विचाराचे प्रचारक म्हणू शकतो स्वतःला, संत नाही म्हणू शकत. म्हणून तुकोबराय म्हणतात, द्रव्याची या मागे कळी काळाचा लागन, म्हणून या संग खोटा त्याचा. पुढे सांगतात, देवा मला संपदा सुद्धा नको, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. पुढे सांगतात, देवा मुक्ती सुद्धा नको, मुक्ती तर आमच्या घरची दाशी आहे, मोक्ष आम्हा घरी कामारी आहे दाशी. किंवा मुक्ती तर कोण आहे? आमच्या घरची नोवरी आहे. काय प्रमाणे? तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी. काय म्हणतात तुकोबराय? मुक्ती तर आमच्या घरची नोवरी आहे. म्हणून देवा मुक्ती नको, धन नको, संपदा नको, द्यायचंच असेल तर काय दे? संताची संगती दे. संत संग देई सदा. आणि संताच्या संगतीची गरज प्रत्येकालाही माईबाप. तुम्हा आम्हाला सुद्धा संत संगतीची गरज आहे. का? कारण वाईट मार्गाला चाललेला समाज, दिशा भटकलेल्या समाजाला भक्ती मार्ग दाखवण्याचं काम संत करतात. योग्य मार्ग दाखवण्याचं काम संत करतात. संतांनी आपल्याला भक्ती मार्ग दाखवलाय. आणि संतांनी कुठल्या देवताचा निषेध केलेला नाही. फक्त शेंदरी हेंदरी दैवते याचा केला. कोणत्याच देवतेची उपासना करू नका असं संत म्हटलेच नाही. अहो, संतांनी सुद्धा गोंधळ घातला की नाही? पण आपल्यासारखा रिकामा गोंधळ नाही. संतांनी गोंधळ घातला कसा? स्वर्ग मृत्यू पाताळ एक मंडप घातला हो. स्वर्ग मृत्यू पाताळ एक मंडप घातला हो. चारी वेदाचा फुलवर बांधलाय हो. कोटी देवता मुखे उदो उदो बोलती हो.
संतांनी सुद्धा गोंधळ घातला, संतांनी सुद्धा बकरा कापला देवी पुढं, बरं का. पण कोणता हे नंतर सांगते, पण अगोदर ऐका. मैबाप जर देवी पुढे बकरा कापत असाल तर ती प्रथा बंद करा. देवी नाराज होणार नाही, माझं लक्ष घ्या. कारण एखाद्या जीवाचा बळी घेऊन असं कोणता देव आहे जो आपल्याला पावन करणार आहे? हे प्रथा माणसानेच पाडल्यात, देव मागत नाही हो. हे प्रथा माणसानं काढल्या, पण देवासमोर एखाद्या जिवंत जीवाचा बळी घेऊ नका. संतांनी बकरा मारला, पण कोणता? काम क्रोध बकरा मारा, 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 काम क्रोध बकरा मारा. रखुमाईच्या वरा घाली तो गोंधळ, घाली तो गोंधळ, घाली तो गोंधळ, आईचा घाली तो गोंधळ, घाली तो गोंधळ, आईचा घाली तो गोंधळ, घाली तो गोंधळ, आईचा घाली तो गोंधळ, घाली तो गोंधळ, घाली तो गोंधळ. काम क्रोध बकरा मारा. कोणता बकरा कापायचा आहे? आपल्या अंगात जो आहे ना, अंतकरणात काम क्रोध हे जे वाईट विकार आहेत ना, याचा बकरा मारा सांगितलं. हे सोडून द्या, बस पुन्हा काही करायची गरज नाही. देवी प्रसन्न होते तुमच्यावर. म्हणून संतांनी भक्ती मार्ग दाखवला मैबाप आपल्याला. भक्ती मार्ग संतांनी दाखवला, त्यासाठी संत संगतीची गरज जीवाला आहे, संतांना आहे, देवाला आहे, जडाला सुद्धा आहे. आता एकच उदाहरण देऊन जाते, कारण आणखी आपल्याला समोर भरपूर बोलायचंय. एकच उदाहरण देते बघा. संतांच्या संगतीची गरज जडाला का आहे? अगोदर तर जड म्हणजे काय लक्षात घ्या. जड म्हणजे काय? वजनानं जड. जड म्हणजे निर्जीव वस्तू, दगड माती काही असू द्या. तुम्ही म्हणताल निर्जीव वस्तूला संतांच्या संगतीची काय गरज आहे? मला सांगा, इथं बसलेल्यापैकी आळंदीला कोण कोण गेला? हातवरती घ्या. आळंदीला मग हातवर गेला, मी काय प्रश्न विचारणार आहे का? बघा, आळंदीला गेल्यानंतर ज्ञानेश्वरांनी चालवली भिंत पाहिली. भिंत कशी? सजीव का निर्जीव? मैबाप निर्जीव भिंत आहे, पण ज्ञानेश्वरांचा स्पर्श झाला म्हणून आज लाखो भाविक त्या भिंतीचं सुद्धा दर्शन घेतात. हा संतांच्या संगतीचा महिमा आहे. म्हणून संत संगतीची गरज जडाला सुद्धा आहे. ज्या खांबाजवळ बसून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली नेवाशाला, त्या खांबाला सुद्धा देवत्व प्राप्त झालं. हा संत संगतीचा महिमा आहे. म्हणून जडालाही संत संगतीची गरज आहे. दुसरी गोष्ट, देवाला, ज्यानं हे विश्व निर्माण केलं, त्या देवाला काय गरज आहे हो? मैबाप देवाकडे सुद्धा एका गोष्टीची कमी आहे. कोणत्या? भक्ती सुखाची. वैकुंठ सोडोनी